सीएम न्यूज इंडियामध्ये सर्वांचं स्वागत। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम सध्या राबवण्यात येतात आणि त्याच निमित्ताने माजी नगरसेवक विष्णू अप्पा हरिहर यांच्या वतीने देखील भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे। चला तर जाणून घेतोय हे रक्तदान शिबिर कशा पद्धतीने पार पडले आणि या ठिकाणी नागरिकांनी कशा पद्धतीचा रिस्पॉन्स दिलेला आहे। सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 26 समताभूमी गुरुवारपेठ घोरपडेपेठ येथे भव्य महारक्तदान शिबिर आणि आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। या उपक्रमाचं आयोजन माजी नगरसेवक विष्णू अप्पा नारायणराव हरिहर यांनी केलं होतं। रक्तदान शिबिराला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः भेट देत आयोजक विष्णू अप्पा हरिहर यांच्या समाजोपयोगी कार्याचं कौतुक केलं। या प्रसंगी विजयलक्ष्मी मोतीलाल हरिहर माजी नगरसेविका पुणे मनपा उपस्थित होत्या। तसेच स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आता आपल्या सोबत आहेत माजी नगरसेवक विष्णू अप्पा हरिहर। आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल दादा, गेली कित्येक वर्ष आपण विविध कार्यामध्ये आहात, समाज कार्यात आहात आणि हे भव्य रक्तदान शिबिरचं आज आयोजन केले, काय सांगाल? 2007 ते 2012 प्रथमतः मी समताभूमीतनं या ठिकाणी नगरसेवक झालो। त्याच्यानंतर 12 ते 17 रिपीट या भागातनं मी नगरसेवक झालो। सर्वात अगोदर म्हणजे मी महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांना मी अभिवादन करतो। या समताभूमीत प्रथमतः मी श्रमसाफल्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजना अंतर्गत पुणे मनपात चतुर्थ श्रेणीत काम करणारे कामगार ज्यांची सर्व्हिस 25 वर्षे पूर्ण होऊ केले असेल त्यांना 231 फ्लॅट अण्णाभाऊ साठे नगर या ठिकाणी बांधून देण्यात आलं त्यांना। तसंच त्याच्या बाजूला सावित्रीबाई फुले भवन हवं अशी माझी इच्छा होती, ते देखील भव्य प्रमाणात बांधलं। त्याच पद्धतीने तुमचं पालखी विठोबा मंदिराच्या इथं पालखी विठोबाच्या इथं पहिले जे पालखी येतात त्या ठिकाणी त्यांना राहण्यासाठी म्हणून एक वारकरी भवन बांधून देण्यात आलं। तसंच या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले हे सर्वसामान्य आरोग्याचं शिक्षणाचं राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी म्हणून सातत्याने ते काम करत होते। त्यासाठी म्हणून आमचे खासदार मुरली अण्णा मोहोळ केंद्रीय राज्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी भव्य रक्तदानचं शिबिर घेण्यात आलं। जवळजवळ आज 300 बाटल्यांचं या ठिकाणी रक्तदानचं शिबिर आहे। तेच आरोग्यासंदर्भात आमचे जे नेते असतील त्यांना पुण्यात सर्व ठिकाणी रक्ताचा तुटवडा असल्या कारणाने रक्तदान केलं गेलं जाणं महत्त्वाचं गरजेचं आहे असे आमच्या खासदार साहेबांनी सांगितलं। माझ्याकडं तुम्ही कुठलंही भेटवस्तू घेऊन येऊ नका, मला जास्तीत जास्त पुणे शहरातून रक्तदान होणं महत्त्वाचं गरजेचं आहे, जेणेकरून पुणे शहरात प्रत्येक हॉस्पिटलमध्ये रक्ताचा जो तुटवडा जाणवतोय तो भरून काढण्यासाठी म्हणून आम्ही सर्वजण आमच्यासारखे कार्यकर्ते असो नगरसेवक असो पुणे शहर लेवलला 4 ठिकाणी रक्तदानचा भव्य कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। त्यानिमित्त या ठिकाणी समताभूमीच्या बाजूला रक्तदानाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। आपल्या सर्वांचा मी आभार मानतो। धन्यवाद। एवढा तुमच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम राबवण्यात तिकडे आप्पांनी देखील शिबिराचं आयोजन केले, काय सांगाल? नाही, हे खरं तर भारतीय जनता पार्टीच्या आम्हा कार्यकर्त्यांवरती सगळे संस्कारच असे आहेत की आम्ही कुठलाही आमच्या मोदीजींचा जन्मदिवस असेल देवेंजींचा असेल त्यांनी पण हे निश्चित केलं की आपला वाढदिवस हा समाजासाठी असला पाहिजे, समाजाच्या हिताचा असला पाहिजे, समाजाला आधार देणारा असला पाहिजे आणि आम्ही कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी तोच एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही प्रत्येकाचा आमचा जन्मदिवस अशाच पद्धतीने साजरा करतो। मला वाटतं माझ्याही आजच्या या जन्मदिवशी आमच्या विष्णू अप्पा हरिहर यांनी एक रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे। मोफत नेत्र तपासणी शिबिर आहे, त्याच्यामध्ये काही मोतीबिंदूची मोफत ऑपरेशन्स होणार आहेत। विष्णू अप्पा हरिहर यांनी भव्य रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे। त्यानिमित्ताने आम्ही पण सर्वजण इथं आलेलो आहे रक्तदान करण्यासाठी। तुम्ही पण या रक्तदान शिबिर करा। मी सर्वप्रथम या पुण्याचे लोकप्रिय खासदार मुरली अण्णा मोहोळ यांना वाढदिवस शुभेच्छा देतो आणि मुरली अण्णांनी आवाहन केलं की माझा वाढदिवस हा फ्लेक्स बोर्ड बॅनर न करता सामाजिक काम करावं आणि त्यांना रक्तदानाचं आव्हान अण्णांनी सगळ्यांना केलं। त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आमच्या या परिसरातील माजी नगरसेवक विष्णू अप्पा हरिहर यांनी या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। मी विष्णू अप्पांबद्दल एवढंच सांगेल की या परिसरात 30 वर्षापूर्वी
हा जसा खडकाळ भाग असतो ना एखादा, तसं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं काही वातावरण नव्हतं. त्या परिस्थितीत या परिसरात या भागात विष्णूप्पांनी काम सुरू केलं आणि बघता बघता आज जसं हिरवळ यावी तसं या भागात भारतीय जनता पार्टीचं काम वाढलं. अनेक नेते तयार झाले, पण त्याची सुरुवात अतिशय वाईट काळात विष्णू हरिहर यांनी केलेली आहे आणि त्यांचं हे कार्य अजून टिकून आहे. ते पक्षालाही साथ देत आहेत आणि पक्ष देखील त्यांच्यामुळे या परिसरात वाढतोय. मी विष्णूप्पा हरिहर यांच्या पुढील राजकीय कार्याच्या शुभेच्छा देतो. या रक्तदान शिबिरचं कारण म्हणजे आपल्या प्रत्येक नागरिकांना हा रक्त उपयोगी पडतोय. आपले ह्या रक्ताचं गोरगरिबांना उपयोगी होते, ॲक्सिडेंटवाल्यांना उपयोगी होते. हे रक्तदान हे खूप श्रेष्ठ दान आहे. दानात सर्वश्रेष्ठ दान आहे. आमचे मित्र मुरलीधर अण्णा मोहोळ हे आम्ही एकाच शाळेमध्ये एकाच वर्गामध्ये आम्ही बरोबर होतो आणि त्यांच्या पहिल्यापासून जर त्यांनी जे संकल्प रक्ताचं केलेलं चालू केलं रक्तदानचं, तर मागच्या वर्षी 20,000 बाटल्या जवळजवळ रक्त पिशव्या गोळ्या झाला आणि जवळजवळ एवढ्या 20,000च्या क्वांटिटीमध्ये कुठंच रक्तदान गोळा होत नाही. तर मागच्या वर्षीपासून त्यांनी जोरात कार्यक्रम चालू केला आणि आता तो आज त्यांचा वाढदिवस असल्यामुळं त्यांच्या वाढदिवसानिमित्त आप्पा हरिहर यांनी हा जो रक्तदानाचा कार्यक्रम घेतला आहे आणि त्यात मुरलीधर अण्णांचा हा जो वाढदिवस आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठीच आम्ही इथं जमलेलो आहे. आता त्याकरता यांनी जो कार्यक्रम घेतला त्याच्यासाठी पण आप्पा हरिहर यांना शुभेच्छा. आप्पांनी हे आता रक्तदान हे ग्रंथामध्ये रक्तदान एवढं कोणतंही दान नाही मोठं. सर्वात महान दान हे रक्तदान आहे. आपण रक्त दिलं की ते कुठं उपयोगी येतं. पार सीमेपर्यंत सैनिकांपर्यंत ते पुरवठा होतो. रक्ताचा तुटवडा होऊ नये म्हणून अण्णांनी सगळ्या कार्यकर्त्यांना, नगरसेवकांना सगळ्यांना सांगितलं तुम्ही रक्तदान शिबिर आयोजित करा. जेवढं रक्त तुम्हाला जमा करता येईल तेवढं जमा करून देशाकरता ते संपर्क हे करा. सर्वप्रथम पुणे शहराचे खासदार मंत्री महोदय आदरणीय मुरलीधर अण्णा मोहोळ यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत असताना मुरलीधर अण्णांच्या वतीने केवळ आजच हा रक्तदानाचा विषय राबवला जातो असा नाही. संस्कृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली 4 वर्ष सर्व नागरिकांची रक्ताची गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्यातल्या नागरिकांची रक्ताचा तुटवडा त्यांना जो उपलब्ध होतो तो तुटवडा दूर करण्याच्या दृष्टिकोनातून मुरली अण्णांच्या वतीने गेले 4 वर्षापासून हा रक्तदानाचा महायज्ञ पुणे शहरामध्ये राबवला जातो. आजच्या दिवसाच्या निमित्तानं जसं माझे सहकारी मित्र आदरणीय नगरसेवक मुरलीधर विष्णूप्पा हरिहर यांच्या वतीनं हा रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तसं गेल्या 2 दिवसापासून पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदानाचा हा महायज्ञ आयोजित होत असताना आजच्या दिवशी पुणे शहरामध्ये किमान 50 वेगळ्या ठिकाणी हा शिबिर चालू आहे.